अध्याय 10. श्री गणेशाय नमः. गाठी होते पूर्वपुण्य, म्हणून पावलो नरजन्म, याचे सार्थक उत्तम करणे उचित आपणा. ऐसा मनी करुणी विचार, आरंभिले स्वामी चरित्र, ते शेवटाशी नेणार स्वामी समर्थ असतिपै. हावेरी नाम ग्रामी, यजुर्वेदी गृहस्थाश्रमी, बाळाप्पा नामे द्विजकोनी, राहत होते आनंदे. संपत्ती आणि संतती अनुकूल सर्व तयाप्रती, सावकारे सराफी करीती, जनी वागती प्रतिष्ठित. 30 वर्षाचे वय झाले, संसाराते उबगले, सद्गुरु सेवेचे दिवस आले, मती पालटली तयांची. लटिका अवघा संसार, या माझी नाही सार, परलोकी दारापुत्र कोणी नाही कामाते. इहलोकी जे जे करावे, परलोकी त्याचे फळ भोगावे, दुष्कर्माने सुख भोगावे, सत्कर्मे सौख्य पावेचे. बाळाप्पाचे मनात यावरी विचार येत, सदा उद्विग्न चित्त, व्यवहारी सौख्य वाटेना. जरी संसारी वर्तती, तरी मनी नाही शांती, योग्य सद्गुरू आपणाप्रती कोठे आता भेटेल. हाच विचार रात्रंदिन चित्ताचे न होय समाधान, तयाप्रती सुस्वप्न 3 रात्री एक पडे. पंचपक्वांनी सुवर्ण दाटी, भरोनी आपणापुढे येते, पाहुनी या अशा गोष्टी उल्हासले मानस. तत्काळ केला निर्धार, सोडावे सर्व घरदार, मायापाश दृढोत्तर विवेक शस्त्रे तोडावा. सोलापुरी काम आम्हासी, ऐशी सांगुनी सर्वत्रांशी, निघाले सद्गुरू शोधाशी, घरदार सोडिले. मुरगोड ग्राम प्रख्यात, तेथे आले फिरत फिरत, जेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले. ते ईश्वरी अवतार, लोका दाविले चमत्कार, तयाचा महिमा अपार, वर्णू केवी अल्पमती. स्वामीचरित्र वर्णिता, चिदंबर दीक्षितांची कथा, आठविली ते वर्णिता, सर्व दोष हरतील. महायात्रा संकल्पे करून, जर निगती घराहून, परिमार्गी लागल्या पुण्यस्थान, स्नानदान करिता ते. महायात्रा स्वामीचरित्र, पंत क्रमिता मी किंकर, मार्गी लागले अति पवित्र, चिदंबर पुण्यस्थान. तयाचे घेऊनी दर्शन, पुढे करावे मार्गक्रमण, श्रुती होऊनी सावधान, श्रवणी सादर असावे. मुरगोडी मल्हार दीक्षित, वेदशास्त्री पारंगत, धर्मकर्मी सदारथ, ईश्वर भक्त तैसाची. जयाची ख्याती सर्वत्र, विद्याधनाचे माहीर, अलिप्तपणे संसार करुणी काळ क्रमिताती. परितया नाही संतती, म्हणून या उद्विग्न चित्ती, मग शिवाराधना करीती, कामना चित्ती धरुनी. 12 वर्षे अनुष्ठान केले शंकराचे पूजन, सदाशिव प्रसन्न होऊन वर देत तयाशी. तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले माझे मन, मीच तुझा पुत्र होईन भरवसा पूर्ण असावा. ऐकून या वराशी आनंदले मानसी, वार्ता सांगता कांतेशी, तेही चित्ती तोषली. तेशी झाले गर्भधारण, आनंदले उभयतांचे मन, जो साक्षात उमारमन तिच्या उदरी राहिला. अनंत ब्रह्मांडे ज्याचे उदरी, इच्छा मात्रे घडीमोडी, तो परमात्मा त्रिपुरारी गर्भवास भोगीत. 9 मास भरता पूर्ण, कांता प्रसवली पुत्ररत्न, मल्हार दीक्षित आनंदन संस्कार केले यथाविधी. चिदंबर नामाभिधान, ठेविले तया लागून, शुक्ल पक्षी यशशी समान, वाढू लागले. प्रत्यक्ष शंकर अवतरला, करू लागला बाललीला, पाहुनी जननी जनकाला, कौतुक अत्यंत वाटत असे. पुढे केले मौजी बंधन, वेदशास्त्री झाले निपुण, निघंटू शिक्षा व्याकरण, काव्यग्रंथ पडविले. एकदा यजमानाचे घरी, व्रत होते गजगौरी, चिदंबर तया अवसरी पूजे लागी आणले. मूर्तिकेचा गज करून पूजा करीती यजमान, यथाविधी सर्व पूजन दीक्षित त्याशी सांगते. प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणता, गजाशी प्राण येऊनी तत्वता, चालू लागल आहे पाहता, विस्मय झाले यजमान. बालपणी ऐशी कृती, पाहुनी सर्व आश्चर्य करीती, हे ईश्वर अवतार म्हणती, सर्वत्र ख्याती पसरली. ऐशा लीला अपार, दाखविती चिदंबर, प्रत्यक्ष एका शंकर जगदुद्धारार्थ अवतरले. असो पुढे प्रौढपणी, यज्ञ केला दीक्षितांनी, सर्व सामग्री मिळवणे, द्रव्य बहुत खर्चिले. तया समयी एके दिनी, ब्राह्मण बैसले भोजनी, तुप गेले सरोनी, दीक्षिता ते समजले. जले भरले होते घट, तयाशी लाविता अमृत हस्त, ते मृत झाले समस्त, आश्चर्य करती सर्वजन. तेव्हा पुढे शहरा माझी, पेशवे होते रावबाजी, एके समयी ते सहजी दर्शनाते पाथले. अन्यायाने राज्य करीत, दुसऱ्यांचे द्रव्य हरीत, यामुळे जन झाले त्रस्त, दाद त्यांची लागेना. तयांनी हे ऐकून मुरगोडी आले धावून, म्हणते दीक्षितांशी सांगून, दादा फुली लावावी. रावबाजीशी वृत्तांत, कर्णोपकरणी झाला श्रुत,
म्हणते जे सांगतील दीक्षित ते अमान्य करविना. मग दीक्षितांशी निरोप पाठविला. आम्ही येतो दर्शनाला, परी आपण आम्हाला त्वरित निरोप देईचे. ऐसे सांगता दीक्षिताप्रती तयावेळी काय बोलती. आता पालटली तुझी मती, त्वरित मागशी निरोप. कोपला तुझवरी ईश्वर, जाईल राजलक्ष्मी सर्व. वचनी ठेवी निर्धार, निरोप तुझला दिला असे. शब्दवाक्य सत्य झाले. रावबाजीचे राज्य केले, ब्रह्मावरती राहिले, परतंत्र जन्मावरी. एके दिवशी अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी. तेव्हा बोलले स्वामी येती, आम्ही त्या ते जाणतो. यज्ञ समारंभाचे अवसरी आम्ही होतो त्यांची घरी. तुक वाढण्याची कामगिरी आम्हाकडे तै होती. लीला विग्रही श्री स्वामी, जयाचे आगमन त्रिभुवनी. ते दीक्षितांच्या सदनी असतील नवल नशेची. महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णिले अल्पवृत्त. मुरगोडी बाळाप्पा येत पुण्यस्थान जाणून. तेथे ऐकिला वृत्तांत. अक्कलकोटी स्वामी समर्थ, भक्तजन तारणार्थ यतिरूपे प्रकटले. अमृता समान रसा कथा, ऐकता पावन श्रोता वक्ता. करुणीय एकाग्रचित्ता, अवधान द्यावे श्रोते हो. पुढले अध्यायी कथन. बाळाप्पा करील जपध्यान, तयाची भक्ती देखून स्वामी कृपा करतील. भक्तजनांची माऊली अक्कलकोटी प्रकटली. सदा कृपेची सावली आम्हावरी करोते. मागणे हेची स्वामी प्रती, दृढ इच्छा माझी चित्ती. शंकराचे प्रेमळ प्रीती, दासविष्णूवरी असो. इति श्री स्वामी चरित्रसारामृत. नाना प्राकृत कथा संमत. सदा परिसोत प्रेमळ भक्त. दशमोध्याय गौडहा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. शुभम भवतु. श्रीरस्तु. अध्याय 11. श्री गणेशाय नमः. मागले अध्यायी वर्णिले. बाळाप्पा मुरगोडी आले, पुण्यस्थानी राहिले. 3 रात्री आनंदी. तेथे कळला वृत्तांत. अक्कलकोटी साक्षात यतिरूपे श्री दत्त वास्तव सांप्रत करिता ती. तेथे आपुला मनोदय सिद्धीस जाईल निसंशय. फिटेल सर्वही संदेह श्री गुरुकृपेने. परी मुरगोडीचे विप्र बाळाप्पाशी सांगत. गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमातिरी. तेथे आपण जाऊनी पैसावे हो अनुष्ठाने. श्री गुरु स्वप्नी येऊनी सांगती तैसे करावे. मानवला तयाशी विचार. निघाले तेथून सत्वर. जवळी केले गाणगापूर परमपावन स्थान ते. कामना धरुणी चित्ते सेवेकरी सेवा करते. जेथेवा हे भीमरथी स्नान करते. भक्तजन पुत्र कामना धरुणी चित्ते आराधिती. ऋषी सरस्वती दरिद्री धन इच्छिती. रोगीजन आरोग्य. कोणी घालती प्रदक्षिणा, कोणी ब्राह्मण भोजना, कोणी करीती गंगास्नाना. नमस्कार घालती कोणी. तेथे लग सर्व सेवे करी. नित्य नेहमी 2 प्रहरी. मागून ये मधुकरी. निर्वाह करीती आपुला. बाळाप्पा तेथे पातले. स्थान पाहुणे आनंदले. ऋषी सरस्वती पाऊले. प्रेमभावे वंदिली. प्रातःकाळी उठवणे. संगमावरी स्नान करुणी. जपध्यान आठवणी. मागुती येते गावात. सेवेकऱ्याबरोबरी. मागून या मधुकरी. भोजनोत्तर संगमावरी. परतून येते ते माध्यान स्नान करुणी. पुन्हा बैसते जपध्यानी. असता जाता वासरमणी. संध्या स्नान करावे. करून या संध्यावंदन. जप आणि नामस्मरण. रात्र पडता परतवून ग्रामा माझी येते ते. बाळाप्पा ते गृहस्थाश्रमी. संतती संपत्ती सर्व सदनी. परांना ठावे नसे स्वप्नी. सांप्रत भिक्षा मागती. सद्गुरु प्राप्ती करिता. सोडून गृह सुतकांता. शीतोष्णाची पर्वा न करिता. आनंदवृत्ती राहते. पंचपक्वान्य सेविती घरी. तेथे मागती मधुकरी. मिळती कोरड्या भाकरी. उदरपूर्ती न होय. शीतोष्णाचा होय त्रास. सर्व अर्धपोटी उपवास. परितयाचे मानस. कदा उदास न हेची. अय्याराम सेवेकरी. राहत होते गाणगापुरी. त्यांनी देखून ऐशी परी. बाळाप्पाशी बोलती. तुम्ही भिक्षा घेऊन नित्य यावी आमची सदनी. जे जे पडेल तुम्हास कमी. तेथे आम्ही पूर्वजी. बाळाप्पाशी मानवले. 2 दिवस ते तैसे केले. पोट भरून जेविले. परिसंकोच मानसी. जाणी सोडली त्यांची घरी. मागून ये मधुकरी. जाऊन ये संगमावरी. जोळी उदकी बुडवावी. आणून ये बाहेरी. बैसोनी तेथे शिळेवरी. मग खाव्या भाकरी. ऐसा नेम चालविला. ऐसे लोटली काही दिवस. सर्व शरीर झाले कृषी. निशितीने चिंता चित्तास. सद्गुरु प्राप्तीची लागली. गरदार सोडिले. वनिता पुत्रा त्यागिले. अति कष्ट सोशिले. सद्गुरु कृपा न ह्याची. हीन आपुले प्राक्तन. भोगवी दारुण. पहावे सद्गुरु चरण. ऐसे पुण्य नशेची. ऐसे विचार निशिदिनी. येथे बाळाप्पाचे मनी.
तथापि कष्ट सोसोनी नित्यनेम चालविला. 1 मास होता निश्चिती, स्वप्नी 3 येती मूर्ती. येऊन या दर्शन देती, बाळाप्पा चित्ती सुखावे. 15 दिवस गेल्यावरी निद्रिस्त असता एके रात्री. एक ब्राह्मण स्वप्ना भेतरी, येऊन या आज्ञापी. अक्कलकोटी श्री दत्त स्वामी रूपे नंदन. तेथे जाऊन त्वरित कार्य इष्टित साधावे. पाहून या ऐसे स्वप्न, मनी पावले समाधान. म्हणती केले कष्ट दारून, त्याचे फळ मिळेल की. अक्कलकोटी त्वरित जावया विचार करीत. तव तयांसी एक पत्र शेळीखाली सापडले. त्यात लिहिली एक ओळी, करू नये उतावळी. ऐसे पाहून त्यावेळी विचार केला मानसी. आपण केले अनुष्ठान, परितेनं जाहले पूर्ण. आणखीही काही दिन क्रम आपला चालवावा. मग कोणी एके दिवशी बाळाप्पा आले संगमासी. वृक्षातळी ठेवून वस्त्राशी गेले स्नान करावया. परतले स्नान करून सत्वर आले त्या स्थानी. वस्त्र उचलून या खालोनी वृश्चिक एक निघाला. तयाशी त्यांनी मारिले, नित्यकर्म आटोपिले. ग्रामा माझे परत आले, गेले भिक्षे कारणे. त्या दिवशी ग्रामाभितरी पक्वान्न मिळाले घरोघरी. बाळाप्पा तोषले अंतरी, उत्तम दिन मानिला. अक्कलकोटी जावयासी निघाले मग त्याच दिवशी. उत्तम शकून तयांसी मार्गावरी जाहले. चरण चाली चालूनी अक्कलकोटी दुसरे दिनी. बाळाप्पा पोचले येऊनी नगरी रम्य देखिली. जेथे नृसिंह सरस्वती येथे रूपे वास करीते. तेथे सर्व सौख्य नांदती. आनंद भरला सर्वत्र. तया नगरीच्या नारी कामधंदा करिता घरी. गीत गाऊनी परोपरी स्वामी महिमा वर्णिती. दूरदेशीचे ब्राह्मण वैशाली इतर वर्ण. स्वामी महिमा ऐकून दर्शनात ते पातळी. तयांची जाहली गर्दी. यात्रा उतरे घरोघरी. नामघोषे ते नगरी. रात्रंदिन गजबजे. राजे आणि पंडित शास्त्री वेदांती येत. तैसा भिक्षुक गृहस्थ स्वामी दर्शनाकारणी. कान फाटे नागपंथी संन्याशी फकीर येते. रामदासी अघोरपंथी दर्शना येते स्वामींच्या. कोणी करती कीर्तन गायन आणि वादन. कोणी भजनी नाचून स्वामी महिमा वर्णिती. तया क्षेत्रीचे महिमान केवी वर्णू मी अज्ञान. प्रत्यक्षचे वैकुंठ भुवन स्वामी कृपेने जाहली. पुण्य पावन देखून नगरी. बाळाप्पा तोषले अंतरी. पूर्वपुण्य तयाचे पदरी. जन्मसार्थक जाहले. बाळाप्पा होऊन सेवी करी. स्वहस्ते करील श्री चाकरी. ती मधुर कथा चतुरी. पुढील अध्याय परिसावी. जयाचा महिमा अगाध. जो कळेल सच्चिदानंद, जो केवळ सच्चिदानंद. विष्णू शंकरी अभेद. मित्रत्व ठेवू जन्मवरी. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत. श्रोते सदा परिसोत. 11ोऽध्याय गोळहा. श्रीरस्तु शुभं भवतु. अध्याय 12. श्री गणेशाय नमः. करावा जगदुद्धार, हरावया भुभार. वारंवार परमेश्वर नाना अवतार धरितसे. भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्री दत्त येथे रूपे प्रकट होत. तेची समर्थ श्री स्वामी. गताध्यायाचे अगदी. बाळाप्पा आले अक्कलकोटी. पुण्यनगर पाहुणे दृष्टी. आनंदपोटी नचमावे. त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत. यात्रा आली बहुत. गर्दी जाहली श्रीजवळी. बाळाप्पाची मानसी तेव्हा चिंता पडली ऐशी. ऐशा गर्दीत आपणासी दर्शन कैसे होईल. परिदर्शन घेतल्याविण आज करू नये भोजन. बाळाप्पाचे तनमन स्वामीचरणी लागले. दर्शन इच्छा उत्कट चित्ती. खडीसाखर घेऊन हाती. गर्दी माझी प्रवेश करती. स्वामी सन्निध पातले. अजानबाहू सुहास्यवदन. श्री स्वामी मूर्ती पाहून बाळाप्पाने धावून दृढचरण धरी येले. कंठ सद्गतीत झाला. चरणी भार ठेविला. क्षण एक मी पण विसरला. परमतोषला मानसी. गंगा मिळली सागरी. जैसे तरंग जलाभितरी. तैसे बाळाप्पा त्या अवसरी. स्वामीचरणी दृढ झाले. मधुस्थळ भ्रमर जैसा. कमलपुष्पन सोळी सहसा. स्वामीचरणी बाळाप्पा तैसा दृढ जाहला स्वभावी. येऊन या भानावरती श्रीचरणांची गाय सोडली मिठी. ब्रह्मानंदन माई पोटी स्तोत्र ओटी गातसे. श्री समर्थ त्यावेळी पडले होते भुतळी. उठून या काय केले लीला एक विचित्र. सर्व वृक्षांशी आलिंगन दिले त्यांनी प्रेमी करून. बाळाप्पावरचे प्रेम अशा कृतीने दाखविले. धन्यता मानूनी मनी बाळाप्पा निघाले तेथोनी. परितयाचे श्रीचरणी चित्त गुंतले अखंड. त्या सवे एक जहागीरदार. ते होते विराळावर. स्वयंपाक करून तयार. म्हणती जाऊ दर्शना. बाळाप्पा दर्शन करून आले विराळी परतून. जहागीरदारी नैवेद्य काढून बाळाप्पा हाती घेतला. म्हणती जाऊनी स्वामींची अर्पण करा नैवेद्यासी. अवश्य म्हणून तयांसी. बाळाप्पा तेव्हा चालले. म्हणती नैवेद्य दाखवून
मग करू प्रसाद भक्षण मार्गी तयासी वर्तमान विदित एक झाले. त्यासी समयी श्री समर्थ असती मृग मंदिरात राजाज्ञी वाचून येते ते प्रवेश कोणाचा न होय. ऐशी ऐकूनी वर्तमान बाळाप्पा म्हणे झाले खिन्न म्हणते आज नैवेद्यार्पण आपल्या हस्ते नव्हेची. मार्गावरून परतले सत्वर बिराडावरी आले तेथे नैवेद्यार्पण केले. मग राहिले मग सारिले भोजन नित्य प्रातःकाळी उठून षटकर्माते आचरण घेऊन स्वामी दर्शन जपालागी बैसावे. श्रीशंकर उपास्य दैवत त्याचे करावे पूजन नित्य. माध्याने येता आदित्य जपानुष्ठान आटपावे. करीजोळी घेऊन श्री स्वामीजवळी येऊन मन मस्तक ठेवून चरणी जावे भिक्षे कारणे. मागून या मधुकरी मग यावे बिराडावरी जे मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे. घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान अशा प्रकारे करून अक्कलकोटी राहिले. चोळप्पा आदी करून सेवेकरी बहुतजन त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती. त्यावेळी आपण व्हावे सेवेकरी इच्छा बाळाप्पाचे अंतरी. सुंदराबाईचे करी आधिपत्य सर्व असे. एके दिवशी तयांसी बाई आज्ञा करी ऐशी आपण श्री सेवेसी करीत जावे आनंदी. बाळाप्पा मनी आनंदला मनी सुदिन आज उगवला. सद्गुरु सेवेचा लाभ झाला झाले सार्थक जन्माचे. बहुतजन सेवेकरी बाई मुख्य त्या माझारी सर्वाधिकार तिच्या करी सर्वाधिकार तिच्या करी व्यवस्थेचा होता पै. मी प्रिय बहु स्वामींशी ऐसा अभिमान तेयसी गर्वभरी इतरांशी तुच्छ मानू लागले. या कारणे आपसात भांडणे होते सदरीत स्वामी सेवेचे तेथे अव्यवस्था होत असे. हे बाळाप्पांनी पाहून नाना युक्ती योजून मोडून टाकले भांडण एकचित्त सर्व केले. कोठेही असता समर्थ पूजाधिक भावय यथार्थ तत्संबंधी सर्व साहित्य बाळाप्पा सिद्ध ठेविते. समर्थांच्या येताचित्ती अरण्यातही वस्ती करते परी तेथे ही पूजार्थी नेहमी करते बाळाप्पा. बाळाप्पाची प्रेमळ भक्ती पाहुणी संतोष स्वामीप्रती दृढभाव धरून चित्ती सेवा करते आनंदी. ऐसे लोटता काही दिवस बाळाप्पाची या शरीरास व्याधी झाली रात्रंदिवस चैन नसे क्षणभरी. पेंडीमधून या रक्त वाहत असे दिवस रात्र तया दुःखे विवळ होत म्हणती कैसे करावे. भोग भोगीला काही दिन कागदाची पुडी बेंबीतून पडली ती पाहता उकलून विष त्यात निघाले. पूर्वी कोण्या कृतज्ञे बाळाप्पाशी यावी मरण विष दिदले कानवल्यातून पडले आज बाहेर. स्वामी कृपेने आजवरी गुप्त राहिले होते उदरी. सद्गुरु सेवा त्यांची करी फावी लिखित विधीचे. आजवरी बहुतांशी बाळाप्पा करी चाकरी तयाचे अंतरपरी स्वामीमय न झाले. प्रत्येक सोमवारी तयांनी महादेवाची पूजा करून मग यावे परतोनी स्वामी सेवे कारणे. हे पाहुणे एके दिवशी बाई विनवी समर्थांशी आपण सांगोनी बाळाप्पाशी शंकरपूजनी वर्जावे. तैशी आज्ञा तयाप्रती एकेदिनी समर्थ करती परी बाळाप्पाचे चित्ती विश्वास काही पटेना. बाईच्या आग्रहावरून समर्थ दिली आज्ञा जाण हे नसेल सत्यपूर्ण विनोद केला निश्चयी. पूजा करणे उचित न करावी हेची सत्य यापरी चिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहत बाळाप्पा. एक चिठ्ठी तयातुनी उचलून पाहता वाचून न करावीची पूजन ते माझे लिहिलेसे. तेव्हा सर्व भ्रांती फिटली स्वामी आज्ञा सत्य मानिली ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने. समर्थांचा पूर्ण भक्त चोळप्पा नामे विख्यात तयाचा हा जामात श्रीपाद भट्ट जाणीची. स्वामी पुढे भक्तजन ठेवते द्रव्यादी कानून ते सुंदराबाई उचलून नेत असे सत्वर. त्यामुळे चोळप्पाप्रती अल्प होई द्रव्यप्राप्ती. बाळाप्पामुळे म्हणते नुकसान होते आपुले. तेव्हा जामात श्वशूर उभयता करते विचार. बाळाप्पा ते आता दूर केले पाहिजे युक्तीने. श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलती बाळाप्पाशी. दारापुत्र सोडून देशी आपण येथे राहिला. आपण आल्यापासून आमचे होते नुकसान ऐसे बोल ऐकून बाळाप्पा मनी खिन्न झाला. बाळाप्पा बोले वचन तुमचे अन्न खाऊन करतो तुमचे नुकसान व्यर्थ माझा जन्म हा. स्वामींनी मग आज्ञा द्यावी मी जातो आपल्या गावी परी तुम्ही युक्ती योजावी आज्ञा होईल ऐशीच. श्रीपाद भट्टे एके दिवशी विचारिले समर्थांशी कुलदेवतेच्या दर्शनाशी जावयातून मी जावया इच्छी बाळाप्पा. ऐशी ऐकून या समर्थ स्वामी हास्यमुखे काय बोलत कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळाप्पा येत करीत असे. तेव्हा निरुत्तर झाला ऐसा उपाय खुंटला. मग तयाने पाहिला कारभार चिठ्ठ्यांचा. तयाने पुसले वर्तमान बाळाप्पा सांगे संपूर्ण. श्रीपाद भट्टे ऐकून कापट्य मनी आणले म्हणे जावया आपणासी
समर्थ देते आज्ञेशी, तरी टाकोनी चिठ्ठ्यांशी आज्ञा द्यावी आपण. तयाचे कपट न जाणोनी, अवश्य म्हणे त्याच दिनी. 2 चिठ्ठ्या लिहोनी उभय त्यांनी टाकिल्या. चिठ्ठी आपुल्या करी, भटजी उचली सत्वरी. येथे राहोनीचा करी ऐसे लिहिलेसे. भटजी मनी खिन्न झाला, सर्व उपाय कुंटला. महाराज आता बाळापाला न सोडतील निश्चयी. स्वामी करणी दृढ भक्ती, बाळापाची जडली होती. कैसा दूर तयाप्रती, करतील येती दयाळ. जो केवळ दयागण, भक्त काज कल्पद्रुम. विष्णू शंकर दोघेजण, तयाशी सदैव शरण. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत. सदा प्रेमळ परिसोथ. 12ाध्याय गोडहा. श्री स्वामी श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज. नमस्ते.